आसरे गाव दहशतीखाली ठेवणाऱ्या रुपेश सपकाळ याच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक. सामूहिक आत्मदहनाचा दिला थेट इशारा. कोरेगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांना ग्रामस्थांतर्फे निवेदन सादर. रुपेश सीताराम सपकाळ यांनी आतापर्यंत आसरे ग्रामस्थांवर दमदाटी व दादागिरी करून ॲट्रॉसिटी सारखे कायद्यांची भीती दाखवून अनेकांना सळकी पळो असे करून सोडले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल करणे, खंडणीची मागणी करणे, खंडणी दिल्यास शिवीगाळ व दादागिरी करणे, खोटे गुन्हे वेळोवेळी नोंदवल्याची कागदपत्रे आदी निवेदनासोबत जोडली गेली होती. आसरे ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे ग्रामसेवकांना सुद्धा दंडशाहीने वागल्याने आमच्या गावात कोणताही ग्रामसेवक काम करण्यास तयार होत नसल्याची माहिती यावेळी ग्रामस्थांनी दिली. 5 ते 7 वर्षात शासनाच्या सवलती तसेच मंजूर होणारी कामे सतत अडथळे आणून काम करून कंत्राटदारांना पैशातील गावातील सर्व कामे बंद पाडली. दबाव तंत्र न वागणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत कोठे कसे नुकसान करता येईल यावर त्यांचे लक्ष असते. एकोपाने चालणाऱ्या आसरे गावात सपकाळ यांनी बकाल करून सोडल्याचा आरोपही ग्रामस्थांनी यावेळी केला. बंदिस्त गटर योजना 35 वर्षापूर्वीचा आराखडा बदलून ग्रामस्थांना विरोध असतानाही दडपशाहीने चुकीच्या पद्धतीने हाकेकृतीने विरोधकांच्या दारांमध्ये अडचणी निर्माण करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तो सदस्य नसलेल्या वार्डामध्ये जाऊन मुद्दाम त्रास देण्याच्या हेतूने JCBच्या सहाय्याने दीपक सनक यांनी त्यांनी केलेल्या बंदिस्त गटाराचे कोणतेही अधिकार नसताना त्या ठिकाणी येऊन शिवीगाळ व महिलांवर हात टाकण्याचा अत्यंत गलिच्छ प्रकार आसरे गावात प्रथमच घडला आहे. आज अखेर रुपेश सपकाळ यांनी 4 वेळा खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल केले आहेत. तरी या समाजकंटावर तातडीने कारवाई करावी, तसेच त्याला साथ देणाऱ्या इतर आरोपींनाही अटक करून दीपक सनक व त्यांचे संपूर्ण परिवार संरक्षण व न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे केली. यावेळी TJ सनस सर, अमोल सनस व निवेदनावर ज्योती यशवंत जरंडे, लता तुकाराम जरंडे, सुधीर लक्ष्मण सनस, निलेश गोरख जाधव, अनिल सकाराम सनस, विवेक दिलीप जरंडे, तुकाराम सनस, सुनंदा जरंडे, रत्नमाला सूर्यकांत जरंडे, मंगल सुधीर सनस, विश्राम दत्तात्रय सनस, सुमन कृष्णा चव्हाण, मनीषा कालिदास वाडकर, आरती प्रकाश जरंडे, कल्पना शरद कोंडाळकर, लता तुकाराम जरंडे, कमल विष्णू घाडगे आदींच्या सह्या आहेत. मी सुमन कृष्ण चव्हाण, आसरे. माझ्या घराच्या पुढं विकासाची कामं काहीही झालेली नाही. माझ्या घराचं गटाराचं काम अद्याप झालेलं नाही. संपूर्ण शेजारच्या गटाराचं आणि पावसाचं पाणी माझ्या घरात जातं. हा माझ्यावर अन्याय आहे. 7 वर्ष झाली ती माझं घर एकटं पाडलेलं आहे. माझं कुटुंब एकटं झडतंय. कुणीही भावकी माझ्याशी संपर्क करत नाहीत. माझ्या कुठल्या कार्यक्रमाला येत नाही, त्यांच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलवत नाही. फक्त ह्या पार्टीला मी जॉईन असल्यामुळं बाकी कुठलाही गुन्हा नाही. आणि त्यांच्यासाठी मी कमीत कमी 45 वर्ष त्या भावकीसाठी झटलेली आहे. म्हाताऱ्यापासून पितरण्यापर्यंत लहान मुलांनी मी मोठं केलेलं आहे. ती मुलं मी खांद्यावर घेतलेली मुलं माझ्या सुनाबाळांना मला शिव्या घाणेरड्या देतात. हा अन्याय 7 वर्ष झालं माझ्यावर चालू आहे. अजिबात गटार बनवलं नाही. शेजारी गटार बनवलं, 4 घरं मधी सोडलेत. माझ्या घराचं पाणी कुठंही जायला जागा नाही. शेजारच्या घराचं पाणी माझ्या घरात येतं. विकासाचं काम माझ्या घरापुढं कुठलंही झालेलं नाही. आज या ठिकाणी सन्माननीय DSP मॅडम यांना मराठा समाजावर होणारे अन्याय आणि आसरे गावामध्ये वारंवार होणाऱ्या एकाच व्यक्तीकडून ॲट्रॉसिटी दाखल, त्याच्यातून दमदाटी, दहशत आणि गावाचं जे पहिला जो एकोपा होता त्याला कुठंतरी तडा देऊन गावामध्ये वैमनस्य कसे निर्माण करता येईल आणि स्वतःची महत्त्वाकांक्षेपोटी त्याने गाव वेठीस धरले असे रुपेश सपकाळ यांनी आज आमच्या मराठी बांधवांवर, म्हणजे आमचे दीपकदादा असतील, प्रशांत सनस आहेत, हरीश जरंडे आहेत, अशा 9 जणांवर 4थ्या वेळी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे एकच व्यक्ती वारंवार ॲट्रॉसिटी दाखल करतोय
तेच साक्षीदार आहेत आणि एक प्रकारे बाबासाहेबांनी दिलेलं एक सुरक्षेचं जे कवच आहे त्याला विसर पडला आणि त्याचा तो दुसऱ्यांना त्रास देण्याच्या हेतून त्या अस्त्राचा वापर करतोय. अक्षरशः हे बाबासाहेबांनाही याच्याबद्दल मनापासून कळवळ वाटेल की अशा लोकांमुळं आज समाज बदनाम होतोय. आज या ठिकाणी आमच्याकडं आमचे बौद्ध परिवारातीलही लोक आलेले आहेत, आमचे माळी परिवारातले आहेत. आमच्या गाव जवळजवळ 30-35 वर्ष झालं आमचं पुनर्वसन या ठिकाणी झालेलं आहे. पण याच्या आधी हा इतिहास कधीच नव्हता. रुपेश सपकाळ ही व्यक्ती ही बाहेरच्या जिल्ह्यातून या ठिकाणी आली, गावचा जावई झाली, तो गावचा मूळ नव्हे आणि त्याने फक्त समाजाला वेठीस धरून त्याच्या एकट्याला. मग मला एक पडलेला प्रश्न आहे की बाकी कुठल्या समाजाची अॅट्रॉसिटीची का नाही दाखल झाली आजपर्यंत? त्या एकाच व्यक्तीच्या वारंवार का होता? ते पूर्णपणे राजकीय प्रेरित आहेत. पण याच्यामध्ये चांगली आज मुलं आहेत. आज ह्या प्रक्रियेमुळं आज येणारी तरुण पिढी आज अडचणीत जाते. आज या ठिकाणी या महिला आहेत सगळ्या दडपणाखाली आहेत. आज त्यांच्या मुली आज बाहेर जाताना त्यांना भीती वाटते. आज बरेच ग्रामस्थांना यायचं आहे पण आज भीतीपुटी आज जर का आम्ही त्या ठिकाणी दिसलो तर पुढच्या वेळी अॅट्रॉसिटीमध्ये आमचं नाव दिसेल. एवढी दहशत आज त्या व्यक्तीने केलेली आहे आणि आज हा मोठा अन्याय हा आमच्या समाजावर होतोय. आणि माझी त्या संदर्भातच आम्ही निवेदन यासाठी देण्यासाठी आलो होतो की हे कुठंतरी थांबवा. कारण हा चुकीचा वापर करून जर का वेठी धरणार असाल तर यापुढे इथून मग आम्ही आत्मदहन केल्याशिवाय थांबणार नाही. पण असं तसं आम्हाला आतच ठेवायचं आहे तर मग ह्या जगात न राहिलेलं बरं. ही मानसिकता आता आमच्या ग्रामस्थांची झालेली आहे आणि तेच निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय. यापुढे जर का अशा परत जर का शासनानं या व्यक्तीला प्रतिबंधात्मक कारवाई नाही केली, वारंवार याच्या खोटे केसेस चौकशी करा, राजकीय सगळं बाजूला ठेवा आणि सर्वसामान्यांची माहिती समजून घ्या, त्यांचा त्रास समजून घ्या, दुःख समजून घ्या. उठायचं आणि अॅट्रॉसिटी दाखल करायचं, कर काय बी कर. हा अनागोंदी त्याचा हिकेखोरपणा ह्या समाजाच्या कंटकावर कारवाई झालीच पाहिजे. प्रत्येक वेळी वेटेस काय संबंध आहे? पण त्याचा तो वाढ बी नव्हता. गावात ग्रामसेवक आहे, सरपंच आहे, सरपंचाची काही अडचण नाही. किरकोळ गोष्टीवर तू अॅट्रॉसिटी टाकतो. प्लस प्रशासनावर दबाव आणतो माझ्यावर 307 करा, 109 दाखल करा त्यांच्यावर. कुठल्या बेसवर? दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळतोय, सिव्हिल वॉर्डमध्ये तो जनरल वॉर्डवर पडलाय आणि दाखल काय करतोय 307 109 कलम. त्याची गांभीर्य कळतं. किती खोटं टाकावं आणि किती लोकांवर खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल करावे. त्यानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की गावाला वेठीस धरू नका. 2 वर्ष आम्ही कोणत्याही ग्रामसभेला कुठल्याही तुमच्या मासिक सभेला मी जात नाही, कारण गेलो तर गुन्हे दाखल होतील. एकही मीटिंग अटेंड केलेली नाहीये. मग तुम्ही आज आमच्या दारात आलाय गुन्हे दाखल करायला, मारहाण करायला. ते इथून पुढं आता आम्ही जेवढं वाद होणार नाहीत, भांडण होणार नाहीत, केसेस होणार नाही, ही आमची पहिली मागणी आहे. हे गावाच्या हितासाठी चांगलं नाहीये, येणाऱ्या पिढीसाठी चांगलं नाही. मग आम्ही 4 पावलं चालतो याचा अर्थ तुम्ही आमच्या घरात घुसून मारणार असाल तर हे काही योग्य नाही. तुम्ही जे काही गोष्टी असाल तर न्यायप्रविष्ट करा. प्रशासनावर कुठल्या अधिकाऱ्यांवर ताशेरे वाढण्यात काही अर्थ नाही. कारण का आता कागद बोलतो. तुम्ही किती राजकीय मंडळी इथे आणा, प्रशासनावर दबाव द्या, पण आज आसरेकर ग्रामस्थ म्हणून हे कुठंतरी गरजेचं आहे. रुपेश या विवर पुन्हा अॅट्रॉसिटी दाखल करू नये, कारण त्याने एका ग्रामसेवकावर दाखल केली. आमच्याकडे 4 ग्रामसेवक पळवून लावले. त्याला वाटलं त्याच्या मर्जीनं काम केलं तर आमच्या गावात काम करायचं नाही तर केलं जाणार नाही. विकास कामं तर आमची तर 70-80 लाखाची आमची विकास कामं बंद पाडून टाकली. गावाचं भलं नाही पडलेलं, स्वतःचं पडलेलं आहे. पण ही गावाची दिशाभूल व्हिडिओ करणे, लोकांना दाखवणे की मी किती चांगला आहे, त्याच्यामध्ये गावकऱ्यांनाही आता कळून चुकलंय की त्याचं चांगलेपणा काय आहे. बरं विकास करायचा, बरं आम्ही मोठ्या मनानं तू विकास करतोय, आम्ही मध्ये येत नाही. बिंदास गावाचा विकास कर. आम्ही कुठेही आमचा अर्ज नाही. तुम्ही 500 अर्ज दिले, आम्ही आणलेल्या विकास कामांना तुम्ही पूर्णपणे खीळ घातली आणि त्या जोरावर तुम्ही गावाचं इलेक्शन जिंकलं की यांनी विकास केला नाही. अहो पण तुम्ही विकास कामाला अर्जच दिले तर विकास होईल कसा? पण चला संधी दिली, तेवढी नीच वृत्ती आमची नाही.
एवढ्या खालच्या हीन पातळीवर आम्ही उतरणार नाही. तुम्ही विकास करून दाखवा. पण तुम्ही जर का चुकीच्या पद्धतीने लोकांचे जर का पायऱ्याने पाडताय, आलेलं अनुदान आज काय माझ्या कुटुंबाला मिळालेलं नाही. त्यांची ग्रामपंचायत होती त्यावेळेला प्रत्येक मागासवर्गीयांचं अपंगाचं अनुदान माझ्या कुटुंबाला मिळालेलं. आत्ता ह्यांची जशी ग्रामपंचायत आली तसं कुठलंही अनुदान किंवा कुठलीही शासनाची मदत माझ्या कुटुंबाला मिळालेली नाही. माझ्या घरासमोरचं गटार झालेलं नाही, बाकीच्या घरासमोरची गटार झालेले. माझी बाबळ होती, दमदाटी नेऊन काढून नेली, चिंचेचं झाड काढून नेलं, आंब्याचं झाड काढून नेलं, लिंबाचं झाड काढून नेलं. आणि तुम्ही काय करताय? आम्ही तुमच्या घरावर JCB घालणार आहे. परत गटारीच्या निमित्तानं गंजीवर माती टाकली आणि सगळं मुजवून घेतलं. आणि रोज धमक्या, हो दगडा घरावर दगडं, ह्यांच्या घरावर JCB फिरवायचा, ह्यांच्या घरावर JCB फिरवायचा. ही काय करते ती? कुठला आहे तुम्ही? काय आलाय? कसं आलाय? हा विचारायचं सारखं. येता जाता दम द्यायचा. आणि माझ्या घरात कुणी असं हे नाही ना. आणि आमच्या दारांनी आम्ही गटारीची कामं करून घेतलेली होती बरं, तरी पण त्यांनी मुद्दा म्हणून ती काढणारच आणि आम्ही काढणारच. आणि नाही काढून दिलं तर तुमच्यावरती अट्रॉसिटी केस टाकली. माझ्या मिस्टरांना अक्षरशः मारलंय, त्यांनी मारहाण केली आहे. त्यांचा हात फ्रॅक्चर झालाय. एवढी मारहाण केली आणि मला सुद्धा घाण शिव्या देऊन आम्हाला पण मारहाण केली त्यांनी. आणि ती बायकाला शिव्या द्यायला कमी करत नाही. एकदम खालच्या गलीच्या शिव्या देतो. आणि त्या इज्जतीनं बायका बाहेर जात नाहीत, इज्जतीच्या तर जात नाहीत. आम्हाला तर रुपयाची गरज आहे. खरं म्हणतात त्या अर्थानं जिथं गरज नाही ना तिथं मुद्दाम करतो. आम्हाला गरज आहे तरी आमची गटाराची कामं होत नाही. गेली 15 वर्ष झालं अल्ट्रासिटीच्या नावाखाली आम्ही भिवून राहिलोय. का तर नको काय करायला, नको ऍक्शन घ्यायला. ऍक्शन घेतली तर काय होईल पुढं? या अल्ट्रासिटीच्या नावाखाली किती वर्ष आम्ही शांत बसायचं? किती दिवस? आमच्या महिला सुद्धा बाहेर येत नाही. कॉलेजची मुलं, कॉलेजची मुली यांना मारहाण करायची. आम्हाला आमच्या लहान मुलांना सुद्धा भीती वाटायला लागली. म्हणजे दहशत दाखव आणि अल्ट्रासिटीची माणसं पुढं घालून मारहाण करायची. आम्हाला आता मुलांना बाहेर टाकायसाठी वयोवृद्ध माणसं बघायची नाहीत, वयस्कर माणसं बघायची नाहीत, मुलं बघायची नाहीत, कॉलेजची, शाळेची. घरासमोरील खर्चाने बांधलेली गटारं काही कारणाने काढायची गरज नसताना त्यांनी गटारं काढली. अख्ख्या सगळ्या गावाची गटारं आमच्या घराच्या पुढनं तिथं पायपा लावल्या नाहीत. आमच्या आरोग्याला धोका आहे. आणि एवढ्याला गवत आले नुसते सापवर येतात, अजिबात नाही काय. आणि मग म्हणणार आम्हाला मंजुरी नाही आली, आम्ही कुठनं करणार? घरात तुमच्या पैशानं. प्रत्येक गोष्टीला अल्ट्रासिटीचा माणूसच का पुढे? जामीन तोच, अट्रॉसिटी टाकणारा तोच, जामीनदार पण तेच, साक्षीदार पण तेच, गुन्हे करणारे पण तेच, अट्रॉसिटी घालणारे तेच. म्हणजे त्यांचाच कायदा आहे का हा? आज आता ह्यापुढे आम्ही एकही अट्रॉसिटीचा गुन्हा सहन करणार नाही. आम्हाला आमच्या अन्याय झाला तर आम्ही आवाज पाहिजे. तुम्हाला झाडं काढायचे, ग्रामसेवकाची आम्हाला नोटीस पाठवा. अगोदर तुम्ही आम्हाला ही द्या. रस्त्याचे खड्डे गुडघ्यावर आहेत आणि विकास करतात. मी त्यांचं काम नाही केलं विलक्षणमध्ये, म्हणून माझ्या मुलावर माझ्यावर त्यानं अट्रॉसिटी गुन्हा दाखल केलं आणि आम्हाला जेरी सांडलं त्यानं. आमची परिस्थिती नसताना आम्हाला बाहेर राहावं लागलं. इतकी बिकट परिस्थिती होती, घरी खाण्याचे वांदे होते. अशा परिस्थितीत आम्ही कसं जगायचं? एवढे पैसे कुठनं आणायचे? त्यावेळी कायदे वेगळे होते. अशा परिस्थितीत आम्हाला ती सहन होत नाही. इतक्या गोष्टी आम्हाला सांगूशा वाटतात. पण आता परिस्थितीच त्यावेळी तशी निर्माण झाली होती. घरी न पोचता माझ्यावर अट्रॉसिटी गुन्हा त्यांनी दाखल केला होता. त्यांना विलक्षणमध्ये मी त्यांचं काम केलं नाही म्हणून माझ्यावर त्यांनी त्यावेळी हा गुन्हा दाखल केला होता. आता मी माझ्या कुटुंबाची निर्वाह करत असताना हॉटेलवर म्हणजे चालवत असताना मी हॉटेलवर असताना मुलगा पण हॉटेलवर असताना आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात आमच्या मुलावर. म्हणजे घटनास्थळी तो नव्हता तरी पण ते आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मुलावर आत्ता चालू ह्याला. तर माझं असं एक म्हणणं आहे, ग्रामपंचायत जरी त्यांची असली
तरी आम्ही कधी ग्रामपंचायतमध्ये त्यांना विरोध करायला गेलोच नाही, विरोध कधी केलाच नाही. आम्ही जे फंड आणले होते गावाचा विकास करण्यासाठी त्यांना ते मान्य नव्हते, त्यामुळे त्यांनी ते ठराव दिले नाहीत आणि आमची कामं त्यांनी धुडकावून लावलीत आणि विकास करायचा ठेवून बकास काम करायला लावलं आम्हाला त्यांनी. आणि आता ते निवडून आल्यानंतर आम्ही पण म्हणलो आता गुडघाभर खड्डे पडलेत रस्त्यांना, अजून तसेच रस्ते, मग विकास करायचाच होता, आम्हाला मान्यच नव्हतं, विमाला करायचा होता. हे गटार बिटारला रस्ते बिस्ते करून दाखवायचे, पिण्याच्या पाण्याची टाकी बांधायची होती आणि ग्रामपंचायतवरनं नुसतेच वाद कशाला घालायचे, इथं ग्रामपंचायत नको तिथं नको. तर माझं असं म्हणणं आहे, आता ही जी त्यांची ग्रामसभा झाली असेल किंवा नसेल, आता आमच्या वार्डमध्ये हा रुपेश सपकाळ निवडून आलेला नाही, तरी पण आमच्या वार्डमध्ये विकास काम करायचं ह्यानं ठरवलं, मान्य आहे. पण तिथल्या लोकांना त्याची गरजच नाही, मुळात आम्हाला त्याच्या विकासाची तिथं गरज नव्हती. आमच्या ऑलरेडी सांडपाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्थित होती, ती उलटी आमची बिघडवली त्यानं, ती हे करून जिथं गरज आहे तिथं ते पायपा टाकाना, तिथं ते सांडपाणी बाहेर काढाना आणि जिथं गरज नाही तिथं बिनकामाचे लोकांचे कट्टे तोडायचे. आता शासनानं बांधून दिलेला पूर्वी ग्रामपंचायतचा कट्टा तो तोडला, त्याच्यावर 4 माणसं आपली बसायची उठायची, तिथं तो तोडला. आता ती काय परत बांधून देणार आहे का? शक्यच नाही. आणि विनाकारण रस्ते खोदायचे, त्यातनं नळ्या काढून न्यायच्या, कुठंतरी हे करायचं. जिथं विकास काम करायचं आहे तुझ्या वार्डमध्ये तिकडे कर, तिकडे बरेचसे सांडपाणी बाहेर जात नाही, तिथं तू घाल ना, लोकांचा विरोध आहे त्या ठिकाणी तू कर. पण तसं काय न करता तू मुद्दाम सरपंच असल्याचं म्हणजे पार्टी आमची असल्याचं दाखवून लोकांचे नुकसान करायचं, लोकांचे कट्टे तोडायचे दारातले, हे मुद्दाम त्यानं केलेले आहेत. बरं मी म्हणतो तुझ्या ज्या पार्टीचे लोक असतील त्या पार्टीच्या दारातनं गटारं कर ना व्यवस्थित, आमच्या कशाला करायला येतोयस असं मला म्हणायचं आहे. म्हणजे दीपक दादाच्या तिथं सगळं सांडपाण्याची व्यवस्था असताना ह्या माणसाने तिथं जायलाच नाही पाहिजे हे करायला. हा तिथं गेला, बरं त्या लोकांचा विरोधच नाही, पाणी तू घालवायचं व्यवस्थित घालव, पण ते कट्टा तोडायची काय गरज आहे? सरपंच होते, सदस्य होते, त्यांचा काही संबंधच येत नाही ना त्या वॉर्डमध्ये येण्याचा. काही कारण नसताना व्हिडिओ जर व्हायरल करत असाल, व्हिडिओ काढत असाल, शूटिंग करत असाल, हे चुकीचं आहे. पाणी सोडायचंय तर पाणी त्या वॉर्डमधले पण सदस्य कुठे? आवश्यक नसताना तुम्ही गटार काढू सरपंच नका. अवेलेबल आहे तिथं, मग ग्रामसेवक कुठं होते? ऍक्शन घ्यायला तिथं कोणी नव्हतं का? ग्रामपंचायतमध्ये असा ठराव केला होता का त्यांनी की बाबा त्या वार्ड क्रमांक 2 मध्ये विकास काम करायचं आहे? 1 का 2 आहे आपला? 1 मध्ये विकास काम करायचं आहे. तिथं आमची मागणी नसताना तिथं येऊन दारातले कट्टे तोडणे म्हणा किंवा लोकांचं नुकसान करणे, राजकारणातून नाहक त्रास देणे. मला गेले 15 वर्षापासून 18 शिटीच्या गुन्ह्याखाली विक्री करले आपण सपकाळ आणि तिच्याबरोबर ज्या काही महिला असतात ना, त्यांनी आता आमच्यावर एवढा दबाव टाकलाय ना आता सुद्धा, आम्हाला घरातनं बाहेर यायला. आम्हाला जर काही आमच्या धक्का जर लागला ना महिलांना आणि आमच्या महिलांना किंवा जेंट्सला रुपेश सपकाळ असं आमचं म्हणणं आहे की आम्हाला ह्यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे. आम्हाला जर काल बोट लागलं ना तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही जे काय होईल त्याला जबाबदार 30 लोक असतील. सदस्य का बिघडवतो? सदस्य कशासाठी असतो? सुधरवायला का बिघडवायला? लक्ष्मीस्थानच. आणि ह्याच्यावर जर कारवाई नाही झाली ना तर आम्ही काय करायचं ते आमच्या पद्धतीने आम्ही करणार.